नमस्कार शेतकरी बांधवांनो, तुम्हा सर्व शेतकरी बांधवांसाठी आज एक आनंदाची बातमी घेऊन आलो आहोत। तर आता बरेच दिवसांपासून रखडलेला पीक विमा यामध्ये खरीप आहे, रब्बी आहे, अग्रिम आहे, तर या जिल्ह्यांमध्ये वाटप सुरू झालेले आहेत। तर लाईव्ह तुम्हाला प्रूफ दाखवणार आहे, तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा। तर आता सर्वप्रथम बरेच जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे कमेंट्स इथे येत आहेत की आम्हाला पीक विमा इथे मिळालेला नाही। तर अशा शेतकरी बांधवांनी काय करायचं आहे जेणेकरून शेतकरी बांधवांना पीक विमा इथे मिळेल। सर्वप्रथम आता वाटप सुरू झालेल्या जे काही जिल्ह्यांची यादी आपण इथं पाहणार आहोत। सर्वप्रथम मोबाईलची जी काही स्क्रीन आहे इथं आपण सुरू करून घेणार आहोत। मोबाईलची जी काही स्क्रीन आहे तुम्ही इथं बघू शकता। यामध्ये खरीप असेल, रब्बी असेल, अग्रिम असेल तर पीक विमा वाटप सुरू झालेले आहेत। तर आता सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात। मोबाईलची जी काही स्क्रीन आहे इथं आता सुरू झालेली आहे। तर आता सर्वप्रथम जे काही पीक विमा वाटप इथं सुरू झालेले आहे, तर आता यामध्ये कोणकोणते जिल्हे आहेत ते सुद्धा आपण इथं पाहणार आहेत। ज्या जिल्ह्यांमध्ये पीक विमा जमा झालेला नाही ते जिल्हे सुद्धा आपण इथे पाहणार आहेत। तर तुम्हाला काय करायचं आहे जेणेकरून पीक विम्याचे पैसे हे तुमच्या खात्यामध्ये इथे जमा केले जाईल। आता यामध्ये पीक विमा वाटप जे की अहमदनगरमध्ये सुरू झालेले आहेत। तर आता पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, नाशिक, तर आता ज्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनी ई पीक पाहणी केलेली होती, वेळेवर तुम्ही जे की 72 तासाच्या तुम्ही तक्रार केलेली होती, तर अशा शेतकरी बांधवांसाठी गुड न्यूज आहे। तर पीक विम्याची रक्कम ही शेतकरी बांधवांच्या थेट खात्यामध्ये अहमदनगर, पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, नाशिक, तर या जिल्ह्यांमध्ये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। त्यानंतर जे ते आपल्या यामध्ये आता बरेचसे जिल्हे यापासून वगळलेले सुद्धा आहेत। तर आता सातारामध्ये वाटप सुरू झालेले आहे, सांगलीमध्ये सुद्धा वाटप सुरू झालेले आहे, कोल्हापूरमध्ये सुद्धा वाटप सुरू झालेले आहे, नाशिकमध्ये, धुळे, नंदुरबार, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, तर आता या जिल्ह्यांमध्ये सरसकट पीक विमा मिळणार का? तर आता कोणत्याच जिल्ह्यांमध्ये सरसकट पीक विमा इथे लागू केलेला नाही आहे। तर आता 17,000 रुपये या हेक्टरी प्रमाणे शेतकरी बांधवांना पीक विमा इथे मिळणार आहे। तर आता जी की जास्ती भरपाई तुम्हाला शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये इथे जमा होणार का? तर आता हे तुमच्या हेक्टरवर 3 हेक्टरच्या मर्यादेमध्ये भरपाई इथे मिळते। हे तुमच्या पिकाच्या व तुम्ही जे की टक्केवारी तुमच्या शेतामधील त्यावर अवलंबून तुमची भरपाई इथं राहते, त्यावरच तुम्हाला भरपाई इथं मिळते। त्यानंतर अकोला, बुलढाणा, धाराशिव, उस्मानाबाद, लातूर, नांदेड, हिंगोली, परभणी, बीड, जालना, तर आता बरेच शेतकऱ्यांचे कमेंट्स येतात की आम्हाला भरपाई कमी मिळालेली आहे। तर हे तुमच्या टक्केवारीनुसार, तर तुमच्या शेतामध्ये 10% नुकसान झालेलं आहे, 20%, 30%, 40%, 70% जर असेल तर तुम्हाला जास्ती भरपाई इथे देण्यात येते, किंवा 30-40%च्या आतमध्ये असेल तर अशांना भरपाई इथं कमी दिल्या जाते। तर आता त्यानंतर 21 जो येते यामध्ये आपलं वाशिम, अमरावती, यवतमाळ, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, तर आता जे की तुम्ही वाशिममधून असाल, अमरावती, यवतमाळ, वर्धा, तर अशा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आता पीक विमा जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। तर असं की नाही किंवा आमच्या गावामध्ये कोणालाच पीक विमा मिळालेला नाही, तुमच्या गावामध्ये हे जे आहे हे टप्प्याटप्प्यानं वाटप सुरू होत आहे। म्हणजे आज या म्हणजे असं की नाही की बा तुमच्याच गावात इथं जमा होईल, दुसऱ्या गावामध्ये सुद्धा जमा झालेला असेल, तिथं तुम्ही चेक करू शकता, किंवा तुमच्या जिल्ह्यांमध्ये व तुमच्या गावांमध्ये पीक विमा आला की नाही तर तुम्ही प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या ऑफिशियल पेजवरती सुद्धा जाऊन चेक करू शकता की पीक विमा तुम्हाला मिळाला की नाही। मुंबई शहर, मुंबई उपनगर, पालघर, ठाणे, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, गडचिरोली, चंद्रपूर, तर या जिल्ह्यांमध्ये सुद्धा पैसे खात्यामध्ये येत आहेत। तर आता यामध्ये 2025चा असेल किंवा 24चा असेल, तर आता यामध्ये बरेच दिवसांपासून रखडलेला जो काही पीक विमा आहे ते शेतकरी बांधवांच्या ज्या जिल्ह्यातील अहवाल आणि पंचनामे इथं पूर्ण झालेले आहेत, ज्या शेतकरी बांधवांनी पीक विमा कंपनीने मंजुरी दिलेली आहे, तर आता राज्य सरकार व केंद्र सरकार जे काही निधी वाटप सुरू झालेले आहे, तर आता लगेच तुम्ही तपासा की तुमचं यादीमध्ये नाव आहे की नाही। तर आता यादीमध्ये तुमचा जिल्हा व तालुका पाहायचं असेल तर सर्वप्रथम तुम्हाला पीक विम्याच्या ऑफिशियल पेजवरती जा। तर आता महत्त्वाचा जो काही पॉईंट आहे, ज्या शेतकऱ्यांना पीक विमा आलाच नाही तर अशा शेतकऱ्यांनी तक्रार देखील करून तुम्ही तुमचा पीक विमा मिळवू शकता। ती तक्रार कशा पद्धतीने करायची आहे, 14447 म्हणजे 14447, तर हा हेल्पलाईन नंबर दिलेला आहे। तर या हेल्पलाईन नंबरला तुम्ही कॉल करून तुमच्याकडे पीक विम्याची पावती असणे आवश्यक आहे, 7/12/8 आधार कार्ड, बँकेचं पासबुक इत्यादी डॉक्युमेंट्स तुमच्याकडे असेल तर तुम्ही पीक विमा जे काही हेल्पलाईन नंबर आहे त्यांच्याशी कॉल करून तुम्ही तुमच्या पीक विम्याची तक्रार करून घ्या। ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने करू शकता। ऑफलाईन म्हणजे तुम्हाला पीक विमा ऑफिसवरती जाऊन तुम्हाला जे काही डॉक्युमेंट्स आहे 7/12 आहे, बँकेचं पासबुक आहे, आधार कार्ड आहे,
पीक विमा भरलेल्याची पावती ही तिथे नेऊन तुम्हाला सबमिट करायची आहे. तर आता तुम्हाला तक्रार करताना काही अडचणी जात असतील व 2022 असेल, 23 असेल, 24 असेल, 25 असेल, आता 2026 आहे, तर जे काही रखडलेला मागचा जो काही पीक विमा आहे ते अधिकही तुम्हाला जर मिळालेलं नसेल तर अशा शेतकरी बांधवांनी काय करायचं आहे जेणेकरून तक्रार करून तुम्हाला पीक विमा मिळेल. तुम्हाला कशाच्या रिलेटेड व्हिडिओ पाहिजे कमेंट करून नक्की सांगा, त्यावरती आपण लगेच व्हिडिओ तयार करू. व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. तुमच्या जिल्ह्यांमध्ये व तुमच्या खात्यात पीक विमा जमा झाला की नाही कमेंट करून नक्की सांगा. टोटल क्लेम पेड किती झालेले आहेत ते कमेंट करून नक्की सांगा. थँक्यू.